जय शिवराय पब्लिक. तर आजपासून यूट्यूबला व्हिडिओ सोडायचा होता. पहिलाच व्हिडिओ शॉट करते आणि आमची लाईट नाही आहे. तर बाकीचं आंघोळ वगैरे बाकीचं सगळं उरकले. चहापासून सुरुवात करते. चहा ठेवते. त्याशिवाय माझं पान हलत नाही. तर आज करायची आहे पनीरची भाजी, पण लाईट नाही आहे त्यामुळं मला काही कांदा वगैरे बारीक करता येणार नाही. त्यासाठी आधी पुलाव करून घेणार आहे मी. पनीरची भाजी, पुलाव आणि चपाती आणि काकडी असा आज डब्यांना मेनू राहणार आहे. तर पुलाव करते, चहा पिते, पुलाव करते. त्यानंतर लाईट आली तर आहे, नाही तर तोवर धुणं वगैरे धुवून बाकीचं कामावरून घेते आणि मग भाजी करताना तुम्हाला मी दाखवते. तर लाईट गेलेली आहे. मला इथं चहा प्यायचा. चहा प्यायच्या आधी मी पुलाव फोडणीला टाकून घेते. त्यासाठी इथं गरम पाण्यात भिजवलेले सोयाबीन घेतले. त्यानंतर मिक्स व्हेज आहे, मदरचं अद्रक लसूण पेस्ट आहे. मी घरी बनवत असते, पण आता लाईट नसल्यामुळं मला पेस्ट टाकणे, मिरच्या, कोथिंबीर आणि कढीपत्ता एवढंच मी पुलावला टाकणार आहे. सिंपल पुलाव आहे. झाल्यावर दाखवते. तेल गरम करायला ठेवलं इथं. त्यानंतर लाईट आली का कांदा वगैरे बारीक करून घेणार आहे पनीर बनवायला. तर पुलाव करते, चहा पिते. पुलावला इकडं फोडणी दिली. यात फक्त मी बिर्याणी मसाला आणि कांदा लसूण मसाला टाकला आहे. इकडं तांदूळ काढून घेतले. त्याप्रमाणे याच्यात पाणी घालणार आहे आणि मीठ. बाकी हळद वगैरे काहीच नाही आहे याच्यात. 9 वाजलेत, लाईट आली. बरं झालं, मला भाजी करायची. पीठ मळून झाले माझं. इकडं आता उपमा करायला घेतला आहे. नाश्ता करते, कारण की मला पोळ्या खायच्या असतात. नाश्ता करते, त्यानंतर चपात्या बनवायच्या, भाजी टाकते. यांची चालली इकडं देवपूजा. नाश्ता करायला बसले. असं कर चालू आहे. पप्पा आपले बघतच नाहीत व्हिडिओ. मग तर गोळ्या घेतल्यात, नाश्ता करते, त्यानंतर चपात्या आणि भाजी. बाय. या दोघांना वाटं लावलं आणि आता मी घेते माझी पुढची कामं करायला. तर आता मी इथं करायला घेतली भाजी. त्यासाठी पनीर चिरून घेतले. पनीर मसाला, पनीर टिक्का मसाला, अद्रक लसूण पेस्ट, कांद्याची प्युरी करून घेतली. आधी पनीर फ्राय करून घेते आणि त्यानंतर मग कांदा वगैरे परतायला. तर इथे पनीर तळून घेते. पनीर तळून झाल्याच्यानंतर मग आपण कांदा वगैरे जिऱ्याची फोडणी देणार. पनीर छान थोडंसं ब्राऊन होईपर्यंत तळून घेते मी. तर मी आता कांदा परतायला टाकते आहे. पनीर थोडंसं खाली टाकलं, ते थोडंसं हे झालं आहे त्याकडे. त्यानंतर ही मसाल्याची जिंजर गार्लिक पेस्ट, आणि इथं घेतलं आहे मी थोडंसं खोबऱ्याचं किस, तोही टाकणार आहे, पण ते थोडंसं परतल्यानंतर. तर मी इथं 10 जणांची भाजी बनवते. 10 जणांची भाजी एवढ्याकडे आरामशी होते. आणि मला सगळा स्वयंपाक बनवायला 2 ते 2.5 तास भरपूर होतात. तेवढ्या वेळात माझ्या चपात्या आणि स्वयंपाक होतो. बाकीची घरातली कामं मी नंतर करते. टमॅटो बारीक करून घेऊ. तर इथं ग्रेव्हीला मस्त तेल सुटायला लागलं आहे साईडने. त्यानंतर आपण त्याच्यात पनीर टाकून देऊया. पनीर थोडेसे परतून घेऊ आणि पाणी टाकून मग थोडी वेळ भाजी शिजून मस्त तरी येईपर्यंत शिजून देऊ. परत लाईट गेली आहे. तर तवा तापलाय. चपात्या करून घेते. चपात्या बनवायला मला 1 तास जातो कंप्लीट. तर चपात्या करून घेते. त्यानंतर मग डबे भरायचे आहेत, धुणं धुवायचं आहे, भांडी घासायची, फरची पुसायची. तोपर्यंत मुलीचा शाळेचा टाईम होतो सुटायचा. 12पर्यंत माझं सगळं उरकतं. तिथून पुढे डबे द्यायचे. तर आज डबे द्यायला मिस्टर येणार आहे. सकाळी लाईट नसल्यामुळे भाजीन ते लवकर झालं नाही. ते म्हणले दुपारी मी येतो, डबे घेऊन जाते आणि जेवणही करून जाते. तर आजचं मॉर्निंगचं रुटीन माझं असं होतं. तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. अकरा वाजलेत. 11 वाजता माझ्या चपात्या झाल्यात. 1 तासात चपात्या झाल्यात. भाजी झाली आहे. इथे पुलावही केलेला आहे. तर
तर मी इथं डब्बे भरायला घेतले, काकडी चिरून घेतली, तर पुलाव केलेला आहे, इकडं आपली पनीरची भाजी आहे, चपात्या आहेत, डब्बे लावून घेतलेत. त्या पिशवीत डब्बे आधी मी चपात्या भरून घेणार आहे, कारण की चपात्या मग हवेने थोड्याशा कडक होतात, त्यामुळं आधी पटापटा चपात्या भरून घ्यायच्या. 3 चपात्या देत असते मी डब्यांना, एवढी एक चपाती आहे माझी. तर अशा 3 चपात्या प्रत्येक डब्यांनी भरायच्या. नवीन आहे व्हिडिओ माझे, कसे वाटतात तुम्हाला मला नक्की सांगत चला, म्हणजे थोडासा अजून उत्साह वाढत चालतो व्हिडिओ काढण्याचा. तर चपात्या भरून झाल्यात, खाली आमच्या दोघांपुरच्या चपात्या राहिल्यात. त्यानंतर मग आता मी भरते काकडी भरते आणि त्यानंतर मग भात भरायचा आहे. भात भरून झाला का त्यानंतर मग भाजी आणि डबे पॅक करून घ्यायचे, तोपर्यंत हे येतीलच. नेमकं असं झालं अचानक, म्हणजे एक जण गावाला गेलेला होता आणि एक डबा अचानक वाढला आहे. आता भाजीचं थोडं ताळमेळ होईल काय असं मला वाटतंय. बघू, जर आम्हाला नाही राहिली तर दुसरी भाजी काहीतरी बनवावी. असं भरपूर वेळा होतं की ऐन टायमाला पोरं फोन करतात आणि डबे वाढून घेतात आणि सगळं सुटतं. चपात्या बनवायच्या आधी फोन आला तर मग काही नाही वाटत, चालवायच्या फोन चालू, भाजी करता येते पण परत पीठ म्हणून चपात्या बनवायचं मला खूप कंटाळा येते. आणि की प्रेग्नन्सीमुळे एवढे काही भात भरून घेते, भात भरल्यानंतर भाजी भरते, भाजी बघते पुरली तर आहे, नाही तर मग आमच्या दोघांपुरती परत दुसरी भाजी करेल. चपात्या एकदा करून घेतल्या म्हणजे टेन्शन राहत नाही, कारण की थोड्या वेळ जरी जास्त वेळ उभा राहिलं तरी माझी पाय जास्त वेळ उभा राहायला जमत नाही. प्रेग्नन्सीचा 6वा महिना असल्यामुळं. आणि भात भरून झालाय, भाजी भरून झाली, एक्स्ट्रा डब्बा असून सुद्धा एवढी भाजी उरली तर भाताची भाजी भरली आहे. खिचडी भात असेल तर डब्यावाले खूप भाज्या खात नाही, कारण की याच्यातल्याच भरपूर प्रमाणात भाजी कधी कधी मागं येते. तर आता माझे सगळे डबे भरून झाले, त्यांना पॅक करून घेते आणि आपलं बाकीचं काम आवरून घेते. तर आधी आता इथं मार्करने मी नावं टाकून घेणार आहे. ज्यांचे डबे आहेत त्यांना मी नावं टाकल्यामुळं डबे घ्यायला पटकन आणि सोयीस्कर होतं, त्याच्यामुळे असे नावं टाकून घेते मी. कोणता डब्बा संपला हे करायची गरज असते, कारण की ह्या पिशवीत भरपूर डबे एकाच ठिकाणी असतात, त्याच्यातले 2-4 डबे बाहेर असतात. त्यामुळं मग अशी नावं टाकून घेतली का ते आपापला डबा उचलतात आणि खातात, आणि कोण किती खातं मग यावरूनही कळतं. त्याप्रमाणे आपल्याला कमी जास्तही देता येतं, त्यामुळे मी अशी नावं टाकून घेत असते सगळे. इथे डबे लावायला घेतले, लावून बसले, पिशवीत भरून ठेवायचे, ते येतात आणि घेऊन जातात. मला रोज मीच जात असते, पण आज सकाळी लाईट गेल्यामुळं भाजी झाली नव्हती. MIDCलाच ते आहेत, जवळ आहेत, त्याच्यामुळे येतात घरी. प्रेग्नेन्सीमुळं मला खूप प्रवास करायलाही नको वाटतं रोज रोज गाडीवर जायला, आणि कधी ते येतात कधी मी जाते. तर असे डबे पॅक करून ते घेऊन जाते. आता त्यानंतर मला उचकायचं, धुणं धुवायचं आहे, फरशी पुसायची परत, आणि स्वामींचं मी हे वाचत असते, ते पुस्तकही वाचायचं आहे मला, ते दाखवतेच तुम्हाला खरं. 12 वाजत आलीत, माझ्या मुलीची शाळा सुटून. आता इथे सगळे डबे भरून झालेत. त्यानंतर आता हा पसारा, इथे डबे भरल्यानंतर असे थोडेसे भाजीचे डाग पडतात, ते पुसवावेच लागतात. आता घरात थोडासा किरकोळ पसारा आहे, रात्री यांनी डीमार्टवरून थोडासा किराणा आणला होता, तो भरायचा आहे. नंतरून एवढा सगळा राडा मला आवरायचा आहे. त्यानंतर बाहेर इथं कपडे आहेत धुवायला, तेवढे धुवायचे, ते भांडे घरात घ्यायचे. तर आता सगळं काम आवरते आणि मग तुम्हाला दाखवते. तर इथं माझं आता सगळं काम उरकलं होतं. हिला दिलं आहे कार्टून लावून अभ्यास कर म्हणते, तर कार्टून बघत बसली आहे, TV ला मुगली. तर काम सगळं झालं, एवढा किराणा भरायचा आहे. याच्यात त्यांनी थोडेसे ह्यावेळेस जास्त ड्रायफ्रूट आणलेत, कारण की माझं रक्त कमी असल्यामुळं
हे सगळं खाणं आहे मला. मी सकाळी हे सगळं दुधात घेणार आहे. बाकीचा किराणा भरायचा राहिला आहे, तो थोड्या वेळाने भरते. तर बाकीचं सगळं आवडले. शिवाजी महाराजांची मूर्ती इथे ठेवली मी. किचन वाटा सगळं साफ करून झालं आहे. त्यानंतर मला आता वाचायचं आहे स्वामी चरित्र सारामृत. मी वाचते, आजपासून सुरुवात करणार आहे परत वाचायला. तर आता वाचायला बसणार आहे मी ते. त्याआधी सगळं काम उरकून घेतलं आहे, बाहेर धुणं वगैरे, कपडे वगैरे सगळं झालं आहे, सगळं आवरून झालं आहे. आता फक्त तेवढं वाचायचं आहे स्वामी समर्थाचं पुस्तक आणि जेवण करायचं आहे. तर आता वाजलेत 1:45. आधी मी स्वामी समर्थ सारामृत वाचून घेते, त्यानंतर मला करायचं आहे जेवण. आता मी बसले वाचायला, हे पुस्तक वाचून घेते. 21 अध्याय आहेत. 21 अध्याय वाचून झाल्याच्या नंतर मग मी जेवण करेन. असा होता माझा सकाळचा रुटीन. कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.